हळदीच्या पाण्यामध्ये लपलेला हा गोड पदार्थ तुम्ही कधी चाखला आहे का बरं? टेस्टला खूप छान लागतो आणि बनवायला खूप सोप्पा आहे. प्रोसिजर बघितली की वाटतं बाई ही किती किचकट असेल, पण मी ना आज तुम्हाला अगदी हे सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते सांगते. ओलं नारळ घ्यायचं, त्याला किसून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचा गूळ, वेलची पावडर आणि जायफळ घालायचं आणि त्याला 2 मिनिटं अगदी मंद आचेवरती गूळ वितळेल तोवर त्याला कुक करून घ्यायचं आणि हे मिश्रण साईडला गार व्हायला ठेवून द्यायचं. इथे साईडला आपण स्टीमर तयार करून ठेवून देऊयात. इथे मी घेतले हळदीची पानं, त्याला स्वच्छ धुतलं आणि ड्राय करून घेतले, कोरडं केलं टिश्यू पेपरने. 1 कप घेतलं इथे तांदळाचं पीठ आणि चिमूटभर त्याच्यात मीठ टाकलं आणि पाणी घालून थोडं थोडं त्याला अशी एक फ्लोई कन्सिस्टन्सी करून घ्यायची, व्हिडिओत दाखवलं तसं. हळदीच्या पानांना मी छोट्या छोट्या आकारांमध्ये इथे कट केलं आहे. त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्याला मिश्रण आपल्याला त्याला पसरवून घ्यायचं आहे. फार पातळ आणि फार जाड एवढी त्याची लेयर करायची नाही, एक सेमी याच्यामध्ये त्याची आपल्याला लेयर लावून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ठेवून द्यायचे सारण. सारण लावल्याच्या नंतर त्याला आपल्याला फोल्ड करायचं आणि पटापट आपल्याला त्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं, जे की आपण ऑलरेडी तयार केलेलं आहे स्टीमर. आपल्याला 10 मिनिट याला स्टीम करून घ्यायचं. टेस्टला खूप छान लागतात. मोस्टली हे श्रावण महिन्यामध्ये बनवलं जातं आणि बऱ्याचशा ठिकाणी नागपंचमीला याचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.